नमस्कार, मी गिरीश निकम. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीनं, संकोच बाळगण्यानं यावर व्यक्त होत नाहीत. त्यामुळे दाम्पत्य जीवनात अनेक अडचणी देखील निर्माण होतात. खरं तर वैवाहिक जीवनात तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनात सुखाच्या क्षणांची बरसात होत राहणार हे नक्की आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी मिळण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात. त्याशिवाय फोनवर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना देखील डॉक्टर उत्तर देत असतात. सुरुवातीला आपण डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओमधून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, तुमचं सामच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे की डॉक्टर दहिफळे नेहमीच देश विदेशात जाऊन लैंगिक शिक्षण आणि स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन करत असतात, व्याख्यानं देत असतात. येत्या रविवारी देखील पुणे येथे IMAने गुढीपाडवानिमित्त व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. त्यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून IMA पुणे फिल्म फेस्टिवल आणि IMA पुणे वुमेन आयकॉन 2025 या विशेष कार्यक्रमासाठी देखील त्यांना विशेष आमंत्रण आहे. त्या ठिकाणी सर रोल ऑफ शॉक वेव्ह थेरपी इन सेक्शुअल डायफंक्शन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर, आम्हाला देखील उत्सुकता या विषयावरची. तुम्ही तिथं व्याख्यानाला गुढीपाडव्याला द्यालच, पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं त्या विषयाबद्दल सांगा आम्हाला. नक्कीच सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या या लाईव्ह शोच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या भागामध्ये अगदी मनापासून स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. या ठिकाणी सगळीजणी सांगितलं की पूर्ण जगभरामध्ये, पूर्ण देशभरामध्ये लैंगिक शिक्षण, काळाची गरज यावर समुपदेशन, सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी याचे वेगवेगळे प्रोग्राम घेतले जातात. या ठिकाणी पुणे IMA डॉक्टर राजेंद्र संतेची, डॉक्टर गीतांजली शर्मा, डॉक्टर वीरेंद्र ओसवाल, डॉक्टर सचिन लखडे हे सेक्रेटरी, प्रेसिडेंट आणि कन्व्हेनर, ऑर्गनायझर या सर्वांनी अतिशय सुंदर अशी हे गुढीपाडव्यानिमित्त एक असं ऑकेजन, ज्या ठिकाणी फिल्म फेस्टिवल देखील राहणार आहे, ज्या ठिकाणी वुमन्सचा जो स्पेशल आयकॉनचा शो देखील राहणार आहे. आणि आम्ही स्पेशली शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी म्हणजे शॉक वेव्हजमुळं समजा काही जणांना कमजोरी असेल, त्या ठिकाणी बेंड असेल, कसला प्लाक किंवा पिरॉनिस प्लाक असेल, तर ह्या शॉक वेव्ह कशा काम करतात. इवन स्त्रियामध्ये देखील पेल्विक पेन सिंड्रोम आहे, त्या ठिकाणी क्रॉनिक लॅक्सिटी आहे, त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या ऑर्गॅनिक प्रॉब्लेम्स आहेत आणि असं सर्व विवेचन त्या ठिकाणी होणार आहे. आणि मला वाटतं पुढच्या शोमध्ये आपण त्याचे छत्रपती हायलाइट्स नक्कीच दाखवणार आहोत. शुअरली. इंडियन मेडिकल असोसिएशन हा कार्यक्रम आहे आणि डॉक्टर त्या कार्यक्रमात सहभागी होतील आणि सर्व डॉक्टरांना देखील मार्गदर्शन या पूर्ण लैंगिक शिक्षणाचं आणि नवीन ॲडव्हान्स थेरपी जे आहेत हे सर्वांना कळल्या पाहिजे, जेणेकरून यांच्याद्वारेच त्या सर्व समाजापर्यंत पोचतात. चांगला विषय आहे. आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. सरांच्या ठाणे सेंटरवरील एक पहिल्यांदा प्रसंग सांगतो. एक 65 वर्षांचे गृहस्थ होते. सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते नियमित दर्शक होते आणि खूप वर्षांपासून ते सरांना भेटायचा प्लॅन करत होते. ते निवृत्त शिक्षक देखील होते. त्यांना लग्न झालेली मुलं आहेत, मात्र आता फार मोठी समस्या त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली आणि ही समस्या सोडवण्यासाठीच ते डॉक्टरांकडे आले होते. लाज आणि भीतीपुटी येत नव्हतं असं देखील ते डॉक्टरांना बोलले. मात्र आता बायकोनंच तंबी दिली आहे म्हणून त्यांनी ठाणे सेंटर एकदाचं गाठलं. तुम्ही डॉक्टर दहिफळेंना नाही भेटला तर मी घर सोडून जाईन हे आत्ताच सांगून ठेवते, किंवा काही कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदार असाल असा इशारा देखील त्यांच्या पत्नीने दिला होता. सरांनी उत्सुकतेने गृहस्थांना विचारलं की एवढं काय बिनसलंय की तुम्ही एवढे अशा चिंतेमध्ये इथं आलात. तर ते गृहस्थ सांगू लागले, 20 वर्षांपूर्वी माझी पहिली पत्नी कॅन्सरमुळे गेली. त्याच्यानंतर पश्चात मुलं सांभाळण्यासाठी कोणतरी पाहिजे म्हणून मी दुसरं लग्न केलं. माझ्यापेक्षा दुसरी बायको ही 20 वर्षांनी लहान आहे आणि लग्नाअगोदर तुला मूल होऊ देणार नाही अशी अट घातली होती, कारण माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलांवर काही परिणाम व्हायला नको
म्हणून त्यांनी ती अट ठेवली होती. सरांनी परत विचारलं की सर्व छान आहे, मग समस्या काय आहे? गृहस्थ बोलले की दुसरी बायको मला नेहमी माझ्यासोबत तुम्ही संबंध ठेवत नाही, माझी सेक्सची इच्छा तुम्ही पूर्ण करत नाही म्हणून भांडते, आणि तुम्ही मला सुखी ठेवत नसाल तर मी घरी निघून जाईन अशी धमकी देखील देते किंवा काहीतरी वेगळं करीन अशी धमकावत असते. सर मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, लिंगात ताठरता अजिबात येत नाही, माझं वय झालं आहे, हे आता माझ्या बायकोला कसं समजून सांगू म्हणून मी त्रस्त आहे. आणि तुमचा सुखी जीवनाचा शो पाहून तर ती तगादाच लावते की ब्लड प्रेशरचा जर त्रास असेल तर सेक्सची ट्रीटमेंट घेता येते, त्यावेळी तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि माझी इच्छा पूर्ण कसा हा पत्नीचा आग्रह आहे, म्हणूनच तर मी तुमच्याकडे आता आलो आहे, तुम्हीच यातून मला बाहेर काढा. असं अगदी हात जोडून त्या गृहस्थानं सरांना विनंती केली. सरांनी त्या गृहस्थाचं, त्या निवृत्त शिक्षकाचं काउन्सिलिंग केलं. तुम्ही यातून पूर्णपणे बरे होणार असा दिलासा देखील दिला. सरांनी गृहस्थांची मेडिकल थेरपी चालू केली. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनिल इम्प्लांट करू असं देखील सांगितलं. ते रिलॅक्स झाले आणि बोलले की मी या समस्येतून बाहेर निघालो की तुम्हाला माझ्यातर्फे छान गिफ्ट देईन. सर बोले तुम्ही या समस्येतून बाहेर येणं हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट राहील. मेडिकल टर्ममध्ये या समस्येला इरेक्टाईल डायफंक्शन बाय ब्लड प्रेशर असं म्हणतात. सर या वयातली जी गृहस्थ असतील किंवा व्यक्ती असतील आणि खरंच त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि संबंध ते ठेवू शकत नसतील, मोठी समस्या आहे, मोठी समस्या आहे. घरात वादळ होऊ शकतं, डेफिनेटली स्फोटापर्यंत वेळ येऊ शकतो. बरोबर आहे. आणि एक तुम्ही संभाषण पाहिलं, काम करण्यासाठी कोणीतरी पाहिजे, मुलांना सांभाळण्यासाठी कोणीतरी पाहिजे, असा ऑप्शन असतो का? नाही. प्रत्येकाचं मन आहे, बरोबर, प्रत्येकाचं लाईफ आहे. एकदम यंग 20 वर्षांनी लहान पार्टनर पाहिजे असतो. पार्टनरची इच्छा त्या निवृत्त शिक्षकांनी ओळखायला पाहिजे. आणि 40 वर्षात ह्याने गेले 60मध्ये. मग हे अनबन होणं, बिनसणं, काही गोष्टी आपण ऐकतो ते होणं, त्याला बरं दुसरी गोष्ट सॅटिस्फाय करण्यासाठी ट्रीटमेंट आहेत ना. त्यांनी उशीर केला उलट तुमच्याकडे, आणि मला लागत नाही म्हणजे गरज नाही, आणि तुमचं काही झालं तरी हरकत नाही. सांगूया आपण हा पॉईंट. आम्ही नेहमी डिस्कशन करत असतो गिरिजी आणि आम्ही की अशा गोष्टी बऱ्याचदा काय होतं की अनबन होणं, घरात भांडणं होणं, त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होणं, मग पार्टनरची इच्छा आहे पाहिजे, त्यांचं वय कमी आहे, मग हे म्हणणार मला BP आहे, मी झालो 65 वर्षाचा. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गाने प्रत्येकाला आपलं लाईफ एन्जॉय करायचा हक्क दिलेला आहे, आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग भले काही का वयस्सांना असेल ते घाबरू नका, लाजू नका. का? कारण तुमच्या दुसऱ्या पार्टनरला जर तुम्ही सॅटिस्फाय करू शकले नाही, त्यांना सुख देऊ शकले नाही, तर अशा प्रकारे बऱ्याचदा फॅमिलीमध्ये अनबन होणं, बऱ्याचदा घरातून निघून जाणं, किंवा जसं त्यांनी धनकावलं काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही जबाबदार. मग यातनं सुरुवात होते एक प्रकारच्या सेपरेशनची, डायव्होर्सची, संसार मोडू शकतो, आणि बरेचदा त्याचा एंड देखील अतिशय वाईट होत असतो. आपण ह्या सत्रात पूर्ण डिस्कस करूया. अगदी बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा काही मनात प्रश्न असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे, लिहून घ्या, 022-410-10-610 वर थेट फोन करा आणि तुमच्या मनातील शंका डॉक्टरांसमोर व्यक्त करा. डॉक्टर, फोन यायला सुरुवात पण झालेली आहे. बुलढाण्यावरून माणिकराव यांचा फोन आहे, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार, ऐकतोय आम्ही, तुम्ही बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मला 55 वर्ष वय आहे माझं. ओके. प्रोस्टेटची तकलीफ आहे. ओके. हां. याच्यामध्ये अंगार होती. बरं, मला सांगा, 55 वर्ष वय आहे, प्रोस्टेटची तकलीफ आहे, याच्यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यावर काही परिणाम झाला का? काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग किंवा लघवीच्या आगमुळं काही स्टॅमिना कमी झाला का? न लाजता सांगा मला. नाही. बरं, फक्त प्रोस्टेटमुळे लघवीला आग होते, बरोबर आहे? हो. आणि डाव्या बाजूला कंबर दुखते. परत तुमचं काय होतं? कंबर दुखते असं म्हणतात. कंबर दुखते, पण त्यामुळे काहीतरी शिथिलता म्हणा, किंवा त्या ठिकाणी टायमिंग कमी म्हणा, किंवा काही कमजोरी असेल त्यालाही घाबरू नका. तुम्हाला छान उत्तर देतो मी. बघा, प्रोस्टेट वाढलेला आहे, वय 55 आहे, युरिनला बर्निंग होतं. युरिनला बर्निंग झाल्यानंतर ऍक्ट करताना होणार नाही का? होणारच. सांगूया आपण. बरेचदा काय होतं, प्रोस्टेट वाढणं नॉर्मल आहे. आता 55 मध्ये प्रोस्टेट वाढलं आणि काहीतरी एवढं ग्रॅम वाढलं, एवढं कमी झालं, मग पुढच्या सोनोग्राफीत जास्त झालं, याचं प्रेशर घेऊ नका. हे बघा, प्रत्येकाची साईज व्हॅरियंट असते. तुम्ही जर समजा सेक्शुअली ॲक्टिव्ह असाल तर अशा केसेसमध्ये वीर्यस्खलन होणं, त्याचबरोबर रेग्युलरली ॲक्ट झाल्यानंतर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या युरिनचा त्रास होणार नाही. पण काही इन्फेक्शन असेल, पुस्टॅटिस असेल, तुम्हाला काही सोनोग्राफी आहेत, ब्लड युरिन टेस्ट आहेत, गरज पडल्यास स्कोपी करून पाहिलं जाईल. काही अँटीबायोटिक थेरपी असतात
किंवा बऱ्याचदा काय कॉज आहे ते पाहिलं जातं आणि इनडायरेक्टली ह्याचा परिणाम जर तुमच्या लैंगिक आयुष्यावर होत असेल तरी घाबरू नका. तर अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. मात्र ट्रीटमेंट घेतल्यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर मला वाटतं रिझल्ट नक्कीच मिळतो. 100% मिळेल. फक्त ते स्वीकारा तुम्ही आणि डॉक्टरांची भेट घ्या. बरोबर. पुढचा फोन आहे बीड मधून. विचारा मयूर, काय प्रश्न आहे तुमचा? सर, मला असं विचारायचं की नियमित सेक्स केल्याने त्याचा प्रोस्टेटच्या आजारावर काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, तुमचं वय काय सध्या? 47. ओके, चला सांगूया आपण. खूप छान प्रश्न. प्रोस्टेटचे आजार आणि तुमचे संबंध. अहो, प्रोस्टेट बनलंच कशासाठी? प्रोस्टॅटिक फ्लुइड, वीर्य बनणं आणि आपल्या स्पर्मला नरिशमेंट करण्यासाठी. आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटीनी काय होतं सांगूया. अगदी प्रोस्टॅटायटिस होणं, मला प्रोस्टेटमध्ये ब्लॉक होणं, किंवा एक महत्त्वाची स्टडी झाली आहे सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीमध्ये की ज्यांचं रेग्युलर वीर्यस्खलन होतं त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मल ॲक्टमुळं त्यामध्ये तुम्ही हस्तमैथून ॲड करू नका. कारण हस्तमैथून केल्यामुळं तुम्हाला मिळणारे फायदे आणि तुमच्या पार्टनरसोबत ॲक्ट करताना जे इमोशनल चेंजेस होऊन हार्मोन बनलेले असतात आणि इकडं स्ट्रेस असतो तो मिळत नसतो. ते 21 वेळा जर वीर्यस्खलन होत असेल त्यामधनं बऱ्याचशा सेल्स बाहेर टाकले जातात, बरेचसे सिक्रेशन बाहेर टाकले जातात, बरेचसे टॉक्सिन बाहेर टाकले जातात. विचार करा, यामुळं प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट होणं, प्रोस्टेट वाढणं, बऱ्याचदा 20 ते 30% लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रेग्युलर ॲक्ट आपल्या नोन, आपल्या ओन, आपल्या कन्सेंटेड, आपल्या नॉन इन्फेक्टेड पार्टनरसोबत केलं तर ही मर्यादा महत्त्वाची आहे. अगदी बरोबर. तरच तो फायदा आहे. अगदी बरोबर. तुमचं वाक्यामध्ये मस्त होतं की हस्तमैथून मध्ये मिळणारा समाधान आणि आपल्या पार्टनर सोबत मिळणारा समाधानाच्या जमीन आसमानचा फरक आहे. इकडे ताणतणाव, स्ट्रेस असतो, भीती असते आणि एक प्रकारचं डिप्रेशन असताना इथं रिलॅक्स मोड असतो. हा मोठा फरक. आपला शो महाराष्ट्राच्या बाहेर देखील बघितला नक्कीच, जातो, नक्कीच. कारण थेट राजस्थानवरून फोन. अरे बापरे, घेऊया. गौरी, विचारा काय प्रश्न आहे? हॅलो सर. हा, नमस्कार, बोला. तर नियमित संबंध ठेवल्याने हार्टचे आजार किंवा हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही फायदा होतो का, आणि ते कसे, त्याबद्दल सांगा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नियमित ॲक्ट केल्यामुळे हार्ट अटॅक म्हणा किंवा हृदयाचे आजार म्हणा याला काही फायदा होतो का? बरोबर आहे. हो हो सर. गौरी, चांगला प्रश्न आहे तुमचा. वा वा. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे. अहो, अशा गैरसमजुती आहेत. आता तुमचं बायपास झालं, बीपी झालं, आता काही नुसतं बसायचं, खायचं, प्यायचं. अँजिओग्राफी झालेली आहे, स्टेन टाकलेला आहे, मग आता तुम्ही सेक्स करू शकत नाही कारण सेक्स करताना दम लागतो, दमछाक होते, मग त्याच्या हृदयावर काय ताण येतो का? पण एक गोष्ट सांगू का, उलट ब्लॉक असलेला निघून तुम्ही ओके झाले, मग आता भीती न बाळगता त्या ठिकाणी जर काही कमजोरी असेल तर त्याला काय ट्रीटमेंट घ्यायची आणि ऍक्टिव्हिटीचा कसा फायदा होतो सांगूया. हार्ट म्हणजे हार्ट संबंधित जे आजार आहेत त्याला मी ब्लड प्रेशर पण जोडतो की उच्च रक्तदाब असेल. हा, हे कॉम्बिनेशन आहे. ब्लड प्रेशर झालं, त्यामध्ये इस्केमिया झालं, ब्लॉक झालं, ह्या कसा फायदा ऍक्ट करतो सांगूया. येस. बघा, निसर्गाने बनवताना सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणा, लैंगिक संबंध म्हणा, हे फक्त तुमचा प्लेजर एन्जॉयमेंटचा पार्ट नाही, तो एक भाग आहे. पण 10 पटीनं ब्लड फ्लो वाढलेला असतो हृदयाकडनं जाताना. तो फ्लो वाढल्यामुळे BP कंट्रोलमध्ये येतं, ऑक्सिजनेशन सगळ्या पार्ट्सना होतं, ब्रेनला असो, हार्टला असो, लिव्हर असो. मग ह्या ॲक्टिव्हिटीमुळं काय होतं, तुमच्या ऑर्गनची हेल्थ, ऑर्गनची डेव्हलपमेंट आणि बऱ्याचदा काही जे आपण म्हणतो ना ब्लॉक होणार का, मला अटॅक होणार का, उलट एक असं समीकरण सांगेल की सर्वात पहिल्यांदा हार्टमध्ये 50% ब्लॉक व्हायच्या अगोदर 25% जरी समजा लिंगाची वाहिनी नॅरो झाली तर त्या ठिकाणी इरेक्टाईल डिस्फंक्शन येतं. आणि ते पहिलं साईन तुम्हाला समजायला हरकत नाही की आता आपल्या वेसलमध्ये चेंज होतो आहे. तर एक असा अभ्यास झालेला आहे की जे रेग्युलर ॲक्ट करतात आठवड्यात ते 2दा ते 3दा, त्यांना हार्ट अटॅक येण्याचा, हार्टचा आजार होण्याचा 30 ते 40% जास्त शक्यता कमी असते. बघा, म्हणजे रेग्युलर ॲक्ट करा, आपल्या पार्टनरसोबत हृदय सांभाळा, सुदृढ ठेवा, आनंदी आणि आपलं आयुष्य देखील क्वालिटी चांगलं वाढतं. पुढचा पण पुण्यातून आहे. मारुती शिंदे, विचारा काय प्रश्न आहे तुमचा. शुगरमुळे सेक्सवर काही परिणाम होतो का? बरं, म्हणजे शुगर वाढल्यामुळं तुम्हाला कमजोरी येते का? बरोबर आहे. हो सर. बरं, तुमचं वय काय आणि आता सध्या किती शुगर आहे सांगा तुमची. शुगर सर 214 होतं. हां, जेवणाच्या अगोदर. बरं, जेवणाच्या अगोदर 214 आणि जेवणानंतर 230 काहीतरी होतं. बरं, मग याच्यामुळे तुम्हाला काही काय काय शिथिलता वाटते बरं, काय काय कमजोरी वाटते तुम्हाला, म्हणजे आम्हाला थोडं उत्तर द्यायला सोपं जातं. म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवते. बरं 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 बरं, ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. चांगला प्रश्न आहे मारुती तुमचा.
जवळपास सगळ्यांच्या मनातलं आहे ना. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या मनात पण एक थोडंसं एक असं निराशाच असते, बरोबर राहते परंतु असतो की आपण चांगल्या पद्धतीने सेक्स करू शकतो का. बघा फास्टिंग पण 200च्या वर आहे आणि पोस्ट मिल तर त्यापेक्षा जास्त. नॉर्मल काय सांगूया मित्रांनो, सर्वप्रथम डायबिटीसला अजिबात घाबरू नका. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे काय, तुमच्या खाण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, पिण्याच्या सवयी काय जे आहेत ते. पण शुगर नॉर्मल मेंटेन राहणं फार आवश्यक असतं. काही जणांना फार वाटतं की मी व्यायाम केला, नंतर मी काही ज्यूस घेतला, हे घेतलं ते घेतलं आणि माझी शुगर नॉर्मल. किती विचारलं नॉर्मल आहे तर 200च्या वर. फास्टिंग शुगर ही 100 ते 110 आणि पोस्ट मिल ही 180च्या आत असली पाहिजे. शुगर वाढल्यामुळं त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचा व्यास कमी होतो, ब्रेनकडनं जाणाऱ्या संवेदना कमी होतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर व्हायला लागतात, पेनिस आणि ब्रेन यांचं कम्युनिकेशन डाऊन होऊन नायट्रिक ऑक्साईड कमी तयार होणे, लिंगाचा फ्लो कमी होणे, त्या ठिकाणी कार्पोरा क्यावर न जाणे, स्पॉन्जियम फिलअप न होणे, म्हणून कमजोरी येते. मित्रांनो तरी घाबरू नका. शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, लाईफस्टाईल बदला, वेट कमी करा आणि शुगर नॉर्मल जर ठेवली आणि स्पेशली तुम्ही अल्कलाईन वॉटरचा जर तुमच्या पाण्यामध्ये उपयोग केला तर नक्कीच त्या सेल ज्या इन्सेन्सिटिव्ह आहेत, तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्स आलेल्या, त्या चांगल्या होतात. आणि मी एकच सांगेन, लाईफस्टाईल बदलणे, अल्कलाईन वॉटर यामुळे जर शुगर कंट्रोलमध्ये आली तर आपोआपच तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुंदर सुदृढ होतं. मग डायबिटीसवाल्यांना काळजी करायची गरज नाही. टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे लैंगिक जीवनाचा आनंद घेताना डायबिटीस आड येणार अजिबात नाही. फक्त त्यासाठी काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मग शुगर मेंटेन ठेवायला पाहिजे. पुढचा फोन मुंबईतून येतोय. घेऊया. अजय विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो, ऐकतोय आम्ही, बोलत राहा. स्वप्न दोषवरती काय उपाय आहे का? स्वप्न दोष काय आमचा आजार आहे का? कशाचा आजार आहे सांगा मला एकदा क्लिअर. स्वप्न दोषचा आजार आहे. वय काय तुमचं? 47. बरं, म्हणजे आता सुद्धा झोपेमध्ये वगैरे असं विरेचकरण होतं का? होतं. बरं, आणि दुसरं सांगा, मग तुम्हाला काही लैंगिक समस्या वाटते, काही कमजोरी किंवा काही शीघ्रपतन यामुळे जाणवतं? नाही काही जाणवत. अजय किती वय किती तुमचं? वय किती? 47. बरं, सांगूया तुम्हाला फार लग्न झालंय तुमचं? लग्न झालंय. अच्छा, तरी सांगूया तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट विचारतो. काही पहिलं काही त्या ठिकाणी हस्तमैथुनची सवय वगैरे होती काही? म्हणजे यंगस्टर मध्ये थोडंफार केलेलं आहे. काही हरकत नाही. बघा तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलाय, हा लाखो लोकांना विचारायचा होता, पण तुम्ही विचारला, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. का सांगू का, तुम्ही वयात येताना आल्यानंतर जे बदल होतात, हार्मोन्स तयार होतात, सिक्रेशन बनतात, ते बरेचदा स्वप्नरंजनामध्ये गेल्यानंतर नॉर्मली इजॅक्युलेट होतात. हे नॉर्मल आहे, पण ॲबनॉर्मल कधी सांगूया. जरूर. कधीतरी एखाद्या वेळेस समजा होणं किंवा तुम्हाला हस्तमैथुन केल्यामुळे त्यामध्ये त्यापणे आनंद मिळणं ती वेगळी गोष्ट आहे. पण रेग्युलरली होत असेल त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. बरेचदा तुम्हाला वेटिंग झाल्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे असं काय प्रकार चालू आहे, सोशलीसुद्धा तुम्हाला ऑकवर्ड वाटतं. आणि बऱ्याचदा धात सिंड्रोम हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये युरिनमधनं सुद्धा तुमचं वीर्य जायला लागतं. या ठिकाणी अति हस्तमैथुनमुळे त्या ठिकाणी पेशीमध्ये लूजपणा आलेला असतो आणि अशा व्यक्तींना शीघ्रपतन देखील होतं. त्यामुळं काळजी करू नका. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, त्या ठिकाणी लोकली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत. गरज पडलं तर पी-शॉट थेरपीने देखील तुम्हाला हे कंट्रोलमध्ये आणता येतं. त्यामुळं काळजी करायची गरज नाही. अगदी बरोबर. क्विजच्या एक प्रश्न विचारतो तुम्हाला, महत्त्वाचा प्रश्न की 50 मध्ये जर कमजोरी असेल आणि लिंगाचा बेलोनोपोस्टायटिस, म्हणजे आपण हा इंग्लिश शब्द आहे, मराठीत त्याला आपण लिंगाचा जो पुढचा भाग आहे तिथे जळजळ होणं, लाल लाल होणं, राईट, अशी जर समस्या असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच याचं उत्तर मी घेणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण लगेचच परततोय. पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण कार्यक्रम पाहतोय, विशेष शो पाहतोय, सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर, ब्रेकला जाताना एक प्रश्न विचारला होता की लिंगाच्या टोकाच्या पुढे जर जळजळ होत असेल, सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घेतली पाहिजे? बेलोनोपोस्टायटिस आणि स्पेशली याचा संदर्भ मी डायबिटीस सोबत सांगतो, कारण जे डायबिटीसवाले आहेत त्यांना फायदा होईल. अगदी. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो महत्त्वाची. डायबिटीस झाला, माझी समोरची स्किन छोटी झाली, मग मागं जात नाही, त्याला क्रॅक चालले, मग समोरच्या गोलाकार भागाला इचिंग होतं, काही फंगस आल्यासारखं होतं, व्हाईट कलरचा द्रव होतो. हे का होतं? याला म्हणतात बेलोनोपोस्टायटिस. म्हणजेच काय, त्या ठिकाणी पॉकेट म्हणजे समोरची स्किन मागं नाही गेली तर त्या ठिकाणचं जे दमट तापमान होतं
त्या ठिकाणी शुगर वाढलेली 200, 250, 300, इन्फेक्शन होतं, आग होते, बर्निंग होतं, म्हणून कमजोरी येतं. अशा केसमध्ये ट्रीटमेंट घेताना पहिलं शुगर कंट्रोल करा. नंतर त्या ठिकाणी स्पेशल काही सुदनिंग एजंट असतात आणि डायलिटेशनसाठी काही ॲनेस्थेटिक एजंट असतात, ते वापरणं. गरज पडल्यास पार्शियल सर्कमसिजन म्हणजे ही स्किन देखील फोर्सिंग तेवढी महत्त्वाची असते. का यामध्ये नर्व्ज असतात, ते सेन्सेशन मागं पुढं आल्यामुळे इरेक्शन येतं, बऱ्याचदा इजॅक्युलेशन देखील कंट्रोलमध्ये येत असतं. म्हणून पहिल्यांदा ट्रीटमेंट बॅनोपोस्टाईड्सची करा, अँटीबायोटिक्स घ्या. आणि फारच त्या ठिकाणी नेहमी इरिटेशन होत असेल, पार्किन्सन केल्यामुळं म्हणजे पार्शियली स्किन काढल्यामुळं त्याला ओके करता येतं आणि याचे रिझल्ट देखील एकदम चांगले असतात. अगदी फक्त आपल्या शोचा आकर्षणाचा एक भाग असतो म्हणजे विजेत्याचं नाव. नक्कीच सांगूया आपण. जरूर. अविनाश खेडकर केजचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं. मित्रांसाठी देखील त्यांनी एक कॉपी नेल्या आणि त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील जिंकायचं असेल तर ते आता गिरीजेच्या हातामध्ये आहे. चिठ्ठी काढा चिठ्ठी काढा. बघूया आपण कुठला तालुका कुठला जिल्हा येतोय, पण ते फक्त तुमच्या हातात आहे. पाहूया आपण कोण आहे ते. नक्कीच आता पाहूया आपण कुठे गेलो. हे बघा, आता तर आपण मुंबईत आहोत. अंधेरी, मराठवाड्यातल्या केज नंतर आता आपण अंधेरी, बीड नंतर अंधेरी. अनिकेत राऊत यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं? कमजोरीसोबत जर व्हायरल वॉट असतील तर काय करायला पाहिजे, त्याने अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे. व्हायरल वॉटसाठी अँटीव्हायरल एजंट देऊन लोकली त्या ठिकाणी ती कॉलर असेल तर बऱ्याचदा काही बर्निंग एजंट असतात, एलिमेंट्स असतात, त्याने झालं ठीक आहे. नाहीतर लेझरद्वारे ते रिमूव्ह करणे आणि मग त्यासोबत इरेक्टाईल डिस्फंक्शन कमजोरीची ट्रीटमेंट चालू करणे. अतिशय करेक्ट आणि सुंदर उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल त्याचा प्रश्न विचारायला लागेल. अगदी. तर कमजोरीसोबत जर बॅनोपोस्टायटिस असेल म्हणजेच काय, तर तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. त्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा. डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी आमच्या टीमला सांगू शकता किंवा मेसेज करा किंवा मेल करा. त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला उत्तर जर करेक्ट असेल तर असं पुस्तक घेता येईल, गिफ्ट घेता येईल. आणि या ठिकाणी चित्रफितीमध्ये काही इव्हेंट पाहताय तुम्ही आमच्या आठवड्याभराचा. आमचे मित्र जे आहेत, बाकी मित्र वगैरे आहेत, सेंटरला गिफ्ट देणं, त्यांनी व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे जे आहेत ते पाहणं. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं बऱ्याचदा टीचिंग प्रोग्राम म्हणजे ह्या सर्जरीचं आहेत, हे एज्युकेशन आहे, लोकांचं काउन्सेलिंग आहे किंवा स्पेशल सर्जरी रिकन्स्ट्रक्शन आहे किंवा पेनाल इम्प्लांट आहे, या देखील त्याचा डेमो दिला जातो. आणि परत एकदा आपल्या सर्व मित्रांना सांगतो की या रविवारी गुढीपाडव्यानिमित्त होणारी जी पुणे IMAद्वारे घेतली जाणारी ही अतिशय उत्तम कॉन्फरन्स आहे. रोल ऑफ शॉक वेव्ज इन सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे शॉक वेव्ह थेरपी कशा पद्धतीने तुमची कमजोरी कमी करू शकते. आणि फक्त पुरुषांनाच नाही तर महिलांना देखील त्या ठिकाणी कसे शॉक्स वेव्ह देतात, कसा फायदा होतो, कसा पेल्विक पेन सिंड्रोम कंट्रोलमध्ये आणता येतो किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी लॅक्सिटी असते त्यावर कंट्रोल आणता येतं. म्हणजेच काही जणांना वाटतं की माझ्या आता मेडिसिनचा उपयोग नाही, मला आता सर्जरी नको, तर अशा वेळेला शॉक वेव्ह थेरपी काम करते. आणि आमची जे डॉक्टर्स आहेत पुणे IMAचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, पूर्ण टीम यांनी हे ऑर्गनाईज केल्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना, लेक्चरचं त्या दिवशी आहे पण ॲडव्हान्समध्ये आपण सर्वांना शुभेच्छा द्या. गिरीजी, अतिशय सुंदर उपक्रम गुढीपाडव्यानिमित्त ठेवलेला आहे आमच्या IMA पुणे. आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही नवीन विषयांसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि शुभ. नमस्कार.